या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षरा तिच्या आईसोबत देवीच्या मंदिरात येते आणि मग ती देवीकडे प्रार्थना करत म्हणत असते की देवी, तुला माहिती आहे मला आधी अधिपतींसोबत लग्न करायचं नव्हतं. मला शिकलेला नवरा हवा होता, मात्र माझं आणि अधिपतींचं लग्न झालं. तेव्हा खरं तर मला माझ्या नशिबाचा खूप राग आला, मात्र त्यानंतर हळूहळू मला अधिपती समजत गेले आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी स्वतःसाठी जे ठरवलं होतं त्यापेक्षा तू माझ्यासाठी जे ठरवलं होतं तेच उत्तम होतं. अधिपतींवर माझं खरंच खूप प्रेम आहे आणि मला त्यांची साथ फक्त या जन्मात नको आहे, तर पुढील 7 जन्मांमध्ये हवी आहे. जरी आता आमचं भांडण झालं असलं, मी त्या घरातून बाहेर पडले असले, तरी आमचं नातं कमकुवत झालेलं नाही आहे. आमच्या दोघांचं नातं खूप स्ट्रॉंग आहे हे माहिती आहे मला. त्यामुळे भुवनेश्वरी मॅडम याच जन्मात काय तर पुढच्या 7 जन्मातसुद्धा आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू शकणार नाही. फक्त तू मला अधिपतींना समजवण्याची शक्ती दे आणि मग ती बाहेर पडते. दुसरीकडे ओंकार आणि शिवानी अधिपतीला समजावत असतात. शिवानी म्हणत असते की भाऊजी, तुम्ही एकदा वहिनींना फोन करा, त्यांच्याशी बोला. पण अधिपती काही तयार नसतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई स्वतः घर सोडून गेल्या आहेत ना, मग त्यांनी परत यावं, आम्ही काय त्यांना अडवलं नाही. शिवानी म्हणत असते पण तुम्ही त्यांच्याशी बोलणं तर बंद केलं आहे ना, मग ही बाईची अडवणूक नाही तर काय आहे. आणि बायका त्यांच्या नवऱ्यांसाठी काय काय करत नाही, स्वतःच्या आईवडिलांचं घर सोडतात, नाव बदलतात, आणि तुम्ही एवढंसुद्धा करू शकत नाही का. मात्र अधिपती म्हणत असतो की वहिनी, ही टेप ना आता जुनी झाली, त्याचा काही उपयोग होणार नाही आणि आम्ही काय मास्तरीनबाईंची अडवणूक वगैरे केली नाही आहे. त्यांनी स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतला आहे आणि त्यांना आम्हाला फोन करता येत नाही का, प्रत्येक वेळी आम्हीच का माघार घ्यायची. मात्र शिवानी आणि ओंकार काही ऐकत नाही. ते दोघेजण अधिपतीला समजावत म्हणत असतात की काही झालं तरी तुला वहिनींसोबत बोलावं तर लागणारच आहे. तर दुसरीकडे अक्षरा आणि तिची आई मंदिरामध्येच असतात. तर इकडे शिवानी अधिपतीचा फोन घेते आणि त्यावरूनच अक्षराला कॉल करते. त्यामुळे अधिपती घाबरतो. तो म्हणत असतो की वहिनी, हे काय करताय तुम्ही. पण शिवानी ऐकत नाही. ती म्हणत असते की आता तुम्ही वहिनींसोबत व्यवस्थितपणे बोलायचं आहे आणि ती अक्षराला कॉल करते. तर दुसरीकडे अक्षरा तो कॉल रिसीव करणारच असते, मात्र तितक्यात तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. त्यामुळे अक्षराची आई खूपच घाबरते. त्या पटकन जाऊन अक्षराला सावरतात. आजूबाजूच्या बायकासुद्धा त्या ठिकाणी येतात. अक्षराची शुद्ध पूर्णपणे हरपलेली असते. तर दुसरीकडे अधिपती शिवानीला विचारत असतो की काय झालं, त्या कॉल रिसीव करत नाही आहेत ना. तर शिवानी म्हणत असते की करतील त्या, रिंग वाजत आहे. मात्र अधिपती म्हणत असतो की मला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे ते. नाही म्हटलं की नाहीच त्या ऐकणार. आपण किती त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्यांना जे हवं तेच त्या करणार. तर दुसरीकडे अक्षराचा मोबाईलसुद्धा बाजूलाच पडलेला असतो. एक बाई तो अक्षराच्या आईला देते. तर अक्षराच्या काळजीमुळे त्या मोबाईल न बघताच पटकन तो पर्समध्ये टाकतात आणि मग त्यानंतर अक्षराच्या तोंडावर पाणी मारून कसंबसं तिला शुद्धीवर आणतात. तितक्यात एक मुलगी त्या ठिकाणी रिक्षा घेऊन येते आणि मग विद्याताई अक्षराला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे अक्षराने कॉल रिसीव न केल्यामुळे अधिपती खूप वैतागतो. तो म्हणत असतो की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, त्या माझ्याशी नाही बोलणार. पण आता त्यांना असं वाटणार की मी त्यांना स्वतःहून कॉल केला होता, त्यामुळे तुम्ही त्यांना कॉल करा वहिनी आणि सांगा की मीच तुम्हाला फोन केला होता ते. आणि ते ऐकून शिवानी आणि ओंकारला वाईट वाटतं. दुसरीकडे अक्षरा म्हणत असते की आई, हॉस्पिटलमध्ये जाण्याची काही गरज नाही आहे. मात्र आई म्हणत असते की अक्षू, असं कसं, तुला चक्कर आली होती ना, आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊयात. मात्र अक्षरा काही ऐकायला तयार नसते आणि नाईलाजाने आईला तिला मग सरळ घरी घेऊन जावं लागतं. दुसरीकडे अधिपती संध्याकाळी घरी येतो. तो सतत त्याचा मोबाईल चेक करत असतो. मोबाईलला रेंज तर आहे ना, मोबाईलची बॅटरी डाऊन तर नाही आहे ना, हे त्याचं सतत सुरू असतं आणि तो अक्षराच्या फोनची वाट बघत असतो. तो मनाशी विचार करत असतो की एवढा वेळ झाला तरी मास्तरीनबाईंनी अजून मोबाईल बघितला कसा नाही. त्यांना कळलं असेल ना की आम्ही त्यांना कॉल केला होता ते, मग त्यांनी परत कॉल का नाही केला. आणि मग शेवटी तो वैतागून मोबाईल ठेवतो आणि चेंज करण्यासाठी जातो. दुसरीकडे
अक्षरा मुलांच्या वह्या चेक करत असते. तितक्यात तिला तिच्या शाळेतील एका मॅडमचा कॉल येतो. ती त्या मॅडमसोबत बोलते आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की जेव्हा ती देवळात होती तेव्हा अधिपतींचा सुद्धा कॉल येऊन गेला. ती तो मिस कॉल बघून खूपच खुश होते आणि मोठ्याने ओरडते. तर आई बाबा घाबरूनच तिला काय झाले ते विचारतात. तर अक्षरा म्हणत असते की आई बघ, अधिपतींचा कॉल येऊन गेलाय. खरं तर मगाशी जेव्हा मला चक्कर आली ना तेव्हा मला कॉल येत होता, पण मला चक्कर आली आणि मग त्यानंतर पुढचं काही आठवलंच नाही. तर आई म्हणत असते की अगं हो, मी पण तुझ्या काळजीत होते त्यामुळे मोबाईल न बघताच पर्समध्ये ठेवून दिला. आता बघ, अधिपतीने तुला कॉल केला आहे ना, मग सगळं ठीक होईल. जा पटकन तू त्यांना कॉल कर. आणि त्यावर ती सुद्धा आनंदात हो म्हणते आणि लगेच बाहेर येऊन अधिपतीला कॉल करते. तर इकडे आई बाबासुद्धा खूप खुश असतात. फायनली अधिपतीचं आणि अक्षराचं भांडण मिटलं असं त्यांना वाटत असतं. तर इकडे अक्षरा अधिपतीला कॉल करते, मात्र त्याचा मोबाईल बाहेर टेबलवरच असतो आणि तितक्यात दुर्गी त्या खोलीत येते आणि अधिपतीच्या मोबाईलवर अक्षराचा कॉल येत आहे हे बघून ती खूप चिडते आणि कॉल कट करते. पण अक्षरा पुन्हा एकदा कॉल करते, मात्र दुर्गी कॉल कट करते आणि मोबाईल स्विच ऑफ. त्यामुळे दुसरीकडे अक्षराचा गैरसमज होतो. तर इकडे दुर्गी हसतच पटकन बाहेर जाते आणि जेव्हा अधिपती येतो तेव्हा ती पुन्हा खोलीत येत त्याला म्हणते की अधिपती जेवण करण्यासाठी चला, सगळेजण तुमची वाट बघतायत. पण तो नकार देत म्हणतो की मला भूक नाही आहे. तर दुर्गी म्हणत असते की काय झालं तुम्हाला भूक नसायला, तुमची बायको घरात नाही आहे म्हणून तुम्ही जेवत नाही ना. पण तिला आहे का तुमची काही काळजी? ती गेली तिच्या माहेराला, तिथे तूप रोटी खात असेल, तुम्ही नका काळजी करू. आणि ते ऐकून अधिपती वैतागून म्हणतो की तुला एकदा नाही म्हणून सांगितलं ना, मग उगाच नको ती बडबड करू नको. पण दुर्गी म्हणते की तुम्हाला तुमच्या आईसाहेबांची काळजी आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जेवण केलं नाही तर त्यासुद्धा जेवणार नाहीत. काल तुम्ही जेवण केलं नाही म्हणून ताईने काही खाल्लं नाही, गोळ्यासुद्धा घेतल्या नाहीत. निदान तिच्यासाठी तरी 2 घास खा. आणि त्यावर अधिपती म्हणतो की ठीक आहे जा तू. आणि मग दुर्गी हसतच तेथून बाहेर पडते. तर इकडे अक्षरा अधिपतीचा फोन स्विच ऑफ लागत असल्याने काळजीत पडते. तितक्यात आई त्या ठिकाणी येत तिला काय झाले ते विचारते. अक्षरा म्हणत असते की मी अधिपतींना कॉल केला होता, पण त्यांनी कॉल कट केला आणि आता तर फोन लागतच नाही आहे. आणि ते ऐकून आईसुद्धा काळजीत पडते. पण तरीसुद्धा ती अक्षराला समजावत म्हणते की काळजी करू नको, कदाचित ते झोपेत असतील. मात्र अक्षरा म्हणते की ते इतक्या लवकर नाही झोपत, मला माहिती आहे. तर आई म्हणत असते की अगं मग काहीतरी कामात असतील, ते तुला नक्की कॉल करतील. तू काळजी करू नको, उद्या सकाळपर्यंत तुमचं भांडण मिटेल, माहिती आहे मला. आणि त्यावर अक्षरा फक्त हो म्हणते. मात्र तिला असं वाटत असतं की अधिपतींनी हे सगळं मुद्दाम केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मग अधिपती फॅक्टरीत जाण्यासाठी तयार होत असतो. त्याला त्याचा चार्जर सापडत नसतो म्हणून तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, माझा चार्जर कुठे आहे? तितक्यात आजी त्या ठिकाणी येत म्हणतात की मास्तरीनबाई नाही आहे तिथे. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की मी मास्तरीनबाई म्हणालो का? आणि त्यावर आजी म्हणतात की हो. आणि मग त्या अधिपतीला समजावतात की अरे जा, तिला परत घरी घेऊन ये. पण अधिपती म्हणत असतो की त्या स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेल्या आहेत ना, मग त्यांनी त्यांचं परत यावं. पण आजी म्हणतात की अरे मला काळजी वाटते तुझी पण आणि तिची पण. मात्र अधिपती काही ऐकायला तयारच नसतो. तो वाद घालत राहतो आणि शेवटी आजी म्हणतात की ठीक आहे, तुला जे करायचे ते कर. आणि मग त्या तेथून निघून जातात. दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते आणि तिला सांगते की अधिपती सकाळी लवकरच घराबाहेर पडलेत आणि फॅक्टरीत गेलेत. मी त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आहे. तर भुवनेश्वरी म्हणते की अधिपतींवर लक्ष ठेवण्यापेक्षा तू त्या सुनबाईंवर लक्ष ठेव. त्या कोणाला भेटतात, कुठे जातात, काय करतात हे सगळं मला कळायला हवं, कारण त्या इतक्या लवकर गप्प बसणार नाहीत, माहिती आहे मला. आणि त्यावर दुर्गी म्हणते की ठीक आहे ताई, मी लगेच माणसं कामाला लावते. तर भुवनेश्वरी म्हणत असते की त्या दोघांमध्ये जरी आता भांडण झालं असलं ना, तरी माहिती आहे मला, सुनबाई काय अधिपतींना एवढ्या लवकर सोडणार नाही. कारण अधिपती त्यांच्यासाठी फक्त नवरा नाही तर सोन्याचा कोंबडा आहे. आणि इतक्या प्रॉपर्टीवर सुनबाई काही पाणी सोडणार नाहीत. आणि त्यावर दुर्गी म्हणते की ताई, तू तिची अशी गत कर ना की तिच्या खाण्यापिण्याचे सुद्धा हाल व्हायला पाहिजे. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर, नाहीतर तुझ्या खाण्यापिण्याचे हाल होतील, हे लक्षात ठेव. आणि त्यावर दुर्गी हो म्हणत लगेच कामाला लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.